नमस्कार. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आज मी त्या स्त्रीला वंदन करणार आहे, जी स्त्री घरात नसेल ना की अख्खं घर खायला उठतं. नको नकोसं वाटतं घरामध्ये. आता ओळखा पाहू कोण? बरं मी सांगते. ती म्हणजे मुलगी. मुलगी जर घरात नसेल ना, खरं सांगते, घर खायला उठतं. बाबा जेव्हा सकाळी आपल्या मुलीचा आवाज ऐकतात ना, त्यांचा दिवस फार सुंदर जातो. आणि तसंही बापा लेकीचं नातं सांगायलाच नको, किती प्रेमळ असतं ते. आणि मुलगी तर आईची सखीच होऊन जाते. आई आपल्या सर्व गोष्टी मुलींना शेअर करते. जेव्हा आई बाबांना काही त्रास होतो ना, पहिली कळ मुलीला येते. पहिली कळ. बाबांना अक्षरशः आईसारखी जपते. बाबा तुम्ही हे करायचं आहे, बाबा तुम्हाला हे पटत नाही ना, तुम्हाला आवडत नाही ना, तुम्हाला त्रास होतो ना, तुम्ही हे करायचं नाही, मी आत्ताच सांगते. आईच म्हणते हो डायरेक्ट. बापा लेकीच्या नात्यावरून एक दृष्टांत आठवला, मी तो सांगते. संत तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठवासी जाणार होते, तेव्हा विष्णू भगवान त्यांना घ्यायला आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की भागीरथीला सांगू नका, ती हंबरडा फोडेल आणि ती स्वतःला फार त्रास करून घेईल. आणि संत तुकाराम गेले वैकुंठवासी. इथे भागीरथीने फार त्रास करून घेतला स्वतःला. फार रडून रडून घायकुतीला आली. अहो, संत तुकाराम महाराजांना परतावं लागलं भूतलावर मुलीसाठी. एवढी ती मुलीची माया, एवढं ते प्रेम. खरं बोलू, एक आपल्या लक्ष्मीवर प्रेम करावं. आपल्या घरची लक्ष्मी आपली मुलगीच आहे. गर्भपात नका करू. तिची एवढीशी पावलं येण्याआधीच मारू नका. जेव्हा ती तुम्हाला बाबा म्हणून हाक मारेल ना, तेव्हा तुमचे कान तृप्त होतील. म्हणून सांगते, आज प्रत्येक घरात, ज्या ज्या घरामध्ये मुलगी जन्माला आलेली आहे, त्या बाबांना, त्या आईला, त्या सर्वांना वंदन करायला सांगा त्या मुलीला. तिसरे वंदन मुलीला. धन्यवाद.